आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आर्या अर्जुनला लग्नासाठी विचारत असते. आर्या अर्जुनला बोलते की अर्जुन, आपण लग्न करायचं ना रे, कधी करायचं आपण लग्न, सांग ना. अर्जुन काहीच उत्तर देत नाही. हे बघून आर्या अर्जुनला म्हणते की अर्जुन, साखरपुडा झालेला खूप दिवस झाला रे. आईसुद्धा मला सारखी विचारत असते कधी लग्न करायचं, काय झालं, अर्जुन काय म्हणतोय. मलासुद्धा आता तिच्या प्रश्नांना उत्तरं देऊन खरंच कंटाळा आलाय. रोज मी तिला तरी कुठली उत्तरं देऊ. एवढे दिवस अमोलसाठी म्हणून शांत राहिले, पण आता आई लग्न करण्यासाठी मागं लागलेली आहे आणि मलासुद्धा आता असं वाटतंय की अमोलसोबत तू बराच वेळ घालवलायस, आता आपलं लग्न. अर्जुन आर्याला म्हणतो की आर्या, ऐकून घे माझं. आर्या म्हणते काय अर्जुन, काय ऐकायचं, तू मला सांग, तू आपण कधी लग्न करायचं, खूप वेळ आता मी वाट बघितली. अर्जुन म्हणतो की आर्या, मला असं वाटतं की आपण लग्न नको करायला. आर्या म्हणते अर्जुन काय बोलतोयस तू, तुला कळतंय का. अर्जुन म्हणतो की आर्या, मला कळालंय की माझं सुख अमोलमध्येच आहे आणि आप्पीमध्येच आहे. आर्या म्हणते की अर्जुन, तू मला वचन दिलं होतंस की तू माझ्यासोबतच लग्न करणार आहे, मग तू असं करू शकत नाहीस. अर्जुन म्हणतो की आर्या, हे बघ, तू समजून घे, तू समजूतदार आहेस आणि मला असं वाटतं की तू मला नक्की समजून घेशील. विचार कर, अमोल माझा मुलगा आहे आणि मी तुझ्याशी लग्न केलं ना, मी अमोलला व्यवस्थित प्रेम देऊ शकत आणि नाही मी तुला प्रेम करू शकत. तुला खरं सांगू का, आप्पीची माझ्या मनात जी जागा आहे ती कोणीच भरून काढू शकत नाही. आप्पीवर मी जीवापाड प्रेम करतो. तुला मी लग्नासाठी यासाठी होकार दिलास की 7 वर्षात तुझे आमच्या फॅमिलीवर, कुटुंबावर खूप सारे उपकार आहेत. त्या उपकारांच्या दबावाखाली आणि कदमांनी सुद्धा तुला वचन दिलं होतं, त्या वचनासाठी फक्त मी लग्नाला तयार झालो. पण मला आता कळून चुकलंय की मी तुझ्यासोबत संसार करू शकत नाही आणि जरी मी तुझ्यासोबत लग्न केलं तरीसुद्धा मी तुला खुश पण ठेवू शकत नाही आणि मी स्वतः खुश राहू शकत नाही. या सगळ्यात 4 जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. आप्पीचं सुद्धा होईल, अमोलचं सुद्धा होईल, तुझं सुद्धा होईल आणि माझं सुद्धा होईल. आर्या, तुला खरं तर आत्ता हे चुकीचं वाटेल, पण तू नीट विचार कर, तुला काय बरोबर ते नक्कीच कळेल. आर्या म्हणते की अर्जुन, तू कुठल्या तोंडाने हे म्हणतोयस रे, तू विसरून गेला का ते दिवस, ज्या दिवसात तुझी आप्पी आणि अमोल हे ज्यांच्या जीवावर तू आत्ता बोलतोयस, कुठं होते ते एवढे दिवस. त्यांच्या जीवावर तू एवढं जे बोलतोयस, तुला कळतंय का त्यांनी तुझ्यासोबत काय केलंय. अर्जुन म्हणतो की आर्या, त्या सगळ्यात माझ्याही काही चुका होत्या, तिच्याही चुका होत्या, पण आमच्या त्या चुका आम्ही समजून घेऊन माफ करून आम्ही आमच्या आयुष्याला एक चान्स द्यायचं म्हणतोय. आणि आर्या, मी कालच आप्पीला माझ्या मनातलं सांगितलं आहे. आर्या म्हणते की अर्जुन, तुझी हिंमत कशी झाली मला सोडून आप्पीकडे जाण्यासाठी. अर्जुन म्हणतो की आर्या, तू स्वतःचाच विचार करतेस, पण मी जेव्हा आप्पीला आपल्याबद्दल सांगितलं तेव्हा आप्पीनं सगळ्यात आधी तुझा विचार केला आणि म्हणाली की पहिला तू आर्याशी बोलून घे, मग आपण आपल्याविषयी बोलू. तू सांग, आप्पी तुझा विचार करते या सगळ्यात, पण ती किती निस्वार्थी आहे. आर्या म्हणते की अर्जुन, तू तिचं गुणगान माझ्यासमोर गाऊ नकोस. ती काय आहे आणि काय लायकीची आहे ते मला चांगलंच माहीत झालेलं आहे. तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, मी सोडणार नाही तिला. अर्जुन म्हणतो की आर्या, तू शांततेत घे, तू थोडा वेळ घे, विचार कर आणि ठरव की काय बरोबर आहे ते. असं म्हणून आर्यासुद्धा तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो की काय करायचं नियती, कुठे अडकवून ठेवलंस, असं का मला प्रत्येक वेळेस उभं करतेस, असं म्हणून तो कामाला लागतो. आर्या बाहेर जाते, चिंचुके तिथे उभाच असतो. चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम, काय झालं रडायला. आर्या म्हणते की चिंचुके, लग्न मोडलं रे अर्जुननं माझ्यासोबत त्या आप्पीसाठी. चिंचुके म्हणतो की काय आर्या मॅडम, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की अर्जुन सरांसोबत सारखे राहा, नाहीतर हे होणार होतं, हे मलासुद्धा गॅरंटी होती, कारण त्या अपर्णा मॅडमांवर अर्जुन सरांचा खूप जीव आहे. आर्या म्हणते की चिंचुके, मी काय करू मला कळत नाही आहे, असं म्हणून ती रडत रडत निघून जाते. चिंचुके मनाशीच म्हणतो की काही होऊ द्या, फक्त अर्जुन साहेब खुश राहू द्या, असं म्हणून तो निघून जातो. इकडे आप्पी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये असते. कलेक्टर ऑफिसमध्ये ती काम करत असते आणि काम करताना खूप खुश असते. हे बघून गायतोंडे म्हणतात की काय अपर्णा मॅडम, आज तुम्ही खूप खुश दिसताय.
अपर्णा म्हणते की गायतोंडे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. गायतोंडे म्हणतात की बोला ना अपर्णा मॅडम. त्यावर आप्पी म्हणते की गायतोंडे काल अर्जुन माझ्याशी बोलला, आपल्या नात्याला अजून एक चान्स देऊ हे सुद्धा बोलला. गायतोंडे म्हणलं की मला वाटलं होतं मॅडम, अर्जुन साहेबांचा तुमच्यावर खरंच खूप जीव आहे. ते जरी दाखवत नसले तरी त्यांच्या खोल हृदयात कुठेतरी ते तुमच्यासाठी काहीतरी फील करत होते. मी खूप खुश आहे की त्यांनी तुम्हाला एक तुमच्या नात्याला चान्स दिला. आप्पी म्हणते की गायतोंडे मी सुद्धा खूप खुश आहे आणि मला सुद्धा अर्जुनसोबत खरंच नव्याने संसार सुरू करायचा आहे. पण या सगळ्यात आमच्या दोघांच्यामध्ये आर्यासुद्धा आहे. तिच्यावर अन्याय होऊ नये असं मला वाटतं. गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे. आप्पी म्हणते की गायतोंडे जोपर्यंत अर्जुन आर्याला व्यवस्थितपणे सांगत नाही तोपर्यंत मी आमच्या नात्याला सुरुवात करू शकत नाही. कुठेतरी तिचासुद्धा या कुटुंबासाठी चांगला हातभार होता आणि तिचे उपकार मी सुद्धा विसरू शकत नाही. भले ती कितीही माझ्यासोबत चुकीची वागली तरी त्याच मुलीने माझ्या कुटुंबाला 7 वर्ष आधार दिला आहे, बाबांना आधार दिला. गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्ही इतका कसा कोणाचा चांगला विचार करू शकता. आप्पी म्हणते की गायतोंडे विचार करा ना, तिनं सुद्धा अर्जुनसोबत संसार करण्याची स्वप्न रंगवली असतील. तिच्या मनात सुद्धा अर्जुनविषयी खूप प्रेम आहे, हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. अशीच कुठलीसुद्धा मुलगी उठून अशी कोणाच्या घरी नवऱ्यासोबत राहण्यासाठी येत नाही. स्वतःचा मुलगा बायको असतानासुद्धा जर ती अर्जुनवर प्रेम करू शकत असेल तर विचार करा तिचं अर्जुनवर किती प्रेम असेल. आणि तिला या सगळ्यातून बाहेर येताना थोडाफार वेळ तर जाणारच आहे. सगळं व्यवस्थित झाल्यानंतरच आम्ही आमच्या संसाराला सुरुवात करू. गायतोंडे म्हणतात की अपर्णा मॅडम मला आशा आहे की तुम्ही दोघं लवकरच एकत्र येऊन संसार करचाल आणि या सगळ्यात तुमच्या दोघांनंतर आणि अमोलनंतर सगळ्यात जास्त कोण खुश असेल तर मी असेल. अपर्णा म्हणते की थँक्यू गायतोंडे, तुमच्याशी बोलून खरंच मन खूप हलकं होतं. गायतोंडे म्हणतात की ठीक आहे मॅडम थँक्यू आणि ते दोघं कामाला सुरुवात करतात. इकडे आप्पीला मनीच्या हसण्यावरून सुद्धा संशय आलेला असतो. ती काम करत मनीचा चेहरा बघितल्यासारखा असा तिला आठवत असतो. ती विचार करते की फुयाची ज्या पद्धतीने हसत होत्या मला असं वाटतंय की मी त्यांना कुठेतरी पाहिले. मला त्यांच्यावर का काही माहीत नाही पण संशय येतोय. असं म्हणून आप्पी स्वतःशीच बोलत असते आणि बोलते की जाऊ दे, मी खूप विचार करते त्यामुळे मला असं वाटत असेल, असं ती मनाशीच बोलते आणि कामाला लागते. इकडे मनीसुद्धा पुढचं प्लॅनिंग करण्याच्या तयारीत असते. ती विचार करते की आज अमोलला फक्त घेऊन गेले तर एवढा तमाशा झाला, जेव्हा मी कायमचं यांना वेगळं करेल तेव्हा काय होईल, लय मज्जा येईल असं म्हणून ती पुढचं काय करायचं हे ठरवत असते. इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.